सो तुम्हाला माहिती आहे स्वामी सरांचा फंडा फैसला ऑन द स्पॉट हा आहे सूर्य आणि तो आहे जयद्रथ, म्हणजे निकाल तर लागणारच आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉइंट असं दिलेलं आहे काहीतरी, इथिल ॲसिटेट सो 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 ह्याच्यामध्ये मला वेळ घालवायचा. लॉक टेबल हे 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 पहा, खूप छान बुक आहे हे लॉकचं बुक, द गोल्डन बुक ऑफ लॉगरिथमिक अँड मॅथमॅटिकल टेबल्स. खूप छान बुक आहे. ह्याच्यात लॉग आणि तुम्हाला विथ फॉर्म्युले पण दिलेले आहेत. प्रॅक्टिससाठी बोर्डाला घेऊन जाऊ नका, फॉर्म्युले त्याच्यात. ओके, सो लॉग बघायचा आहे, घेऊनच बसा. चला, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीने आपण लॉग टेबल आपल्या कॅल्क्युलेशनसाठी यूज करायचं. आपल्याला 12वीच्या फिजिकल केमिस्ट्रीमध्ये एकूण 6 टॉपिक आहेत आणि या प्रत्येक टॉपिकमध्ये आपल्याला न्यूमेरिकल्सची अडचण येते, कॅल्क्युलेशनची अडचण येते. अशा वेळी हे कॅल्क्युलेशन्स करत असताना आपल्याला लॉग वापरावाच लागतो. आता ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी अगोदर तो व्हिडिओ पहा आणि तो व्हिडिओ हाच आहे, हाऊ टू यूज द लॉग टेबल. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिलेले आहेत मित्रांनो. हे पहा, सगळे रूल्स दिलेले आहेत. कॅरेक्टरिस्टिक काय असतं, मॅन्टिसा काय असतं, कधी काय करायचं, त्यानंतर डेसिमल पॉईंटची पोझिशन कशी सिलेक्ट करायची, अँटी लॉगरिथम कसा बघायचा. ठीक आहे, सो हे सगळे डिटेल्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितले होते आणि म्हणूनच मग आता या व्हिडिओचा आपण पार्ट 2 कंटिन्यू करतोय मित्रांनो. आणि तो पार्ट 2 असा आहे की जर रूल्स माहिती झालेत तर आता आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन्स करायचंय. मग तुम्ही यूट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहत असता पण त्याच्यात रॅन्डम कॅल्क्युलेशन्स दिलेले आहेत लॉगची. आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही मित्रांनो, आपली परीक्षा खूप जवळ आली ना, मग टू द पॉइंट लेझर फोकसने आपण गेलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती आपण जे लॉगचं कॅल्क्युलेशन करणार आहोत तो आपल्याच सिलेबसचा टॉपिक आहे मित्रांनो. मला कमेंट बॉक्समध्ये पटकन सांगायचंय की हा न्यूमेरिकल आपला कोणत्या टॉपिक मधला आहे. बोला लवकर, कोण कोण उत्तर देते बघायचं. मी त्या सगळ्या कमेंटला रिप्लाय देणार आहे. न्यूमेरिकल तुम्हाला बोर्डवर दिसतोय मित्रांनो. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम्स ऑफ नॉन व्होलेटाइल सॉलिड सो 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 आणि हा फॉर्म्युला दिसतोय तुम्हाला. पहा, कुठला फॉर्म्युला हा, रिलेटिव्ह लोअरिंग आहे आणि त्याच्यात तुम्हाला मोलार मास विचारलेला आहे, हो की नाही. सो आता सध्या स्वामी सर तुम्हाला न्यूमेरिकल सोडून नाही देणार, पण आपलं टार्गेट आहे की आपल्याला याच्यामध्ये लॉगचा उपयोग कसा करायचा ते बघायचं. सो हे कॅल्क्युलेशन काही असू द्या, आपल्याला इथं M2 म्हणजे फायनल स्टेपला मोलार मास काढायचं आहे. तर इथं डिव्हिजन काय पहा, 11.4 डिवायडेड बाय 0.0333. आता याला तुम्ही राऊंड ऑफ करून आन्सर आणू शकत नाही बोर्ड एक्झाम मध्ये. सीईटी आणि नीट जेईला आपण राऊंड ऑफ कॅल्क्युलेशन करू शकतो. विदाउट लॉग आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, कारण तिथं आपल्यासमोर ऑप्शन्स आहेत, आपल्यासमोर वेगवेगळे उत्तर आहेत. सो तिथं इझी आहे. बोर्डामध्ये तसं नाही मित्रांनो. चला तर मग आपण जे रूल्स पाहिले लॉगचे त्याचा वापर इथं करायचा आपल्याला. पहा, 11.4 डिवाइड बाय 0.0333. आता इथं ज्यावेळी लॉग मध्ये डिव्हिजन असतं मित्रांनो, परत एकदा ऐका, ज्यावेळी लॉग मध्ये डिव्हिजन असतं, भागाकार असतो, त्यावेळी लॉग मध्ये सबस्ट्रॅक्शन येतं. आणि आपण इथं 11.4 चा लॉग पाहिलेला आहे. आता इथं आपण लॉग पाहण्यात वेळ नाही घालवणार, आपण पाहू पण शकतो, परंतु पहा, जर आपण लॉग बघत बसलो, इथे तुम्हाला लॉगरिथम दिसतंय, त्याच्यानंतर इथं अँटी लॉग पण आहे, हे तुम्ही बघू शकताय, लॉगरिथम आहे आणि अँटी लॉग पण तुम्ही बघू शकताय. सगळं आपल्याकडे आहे, पण इथं मी वेळ घालवणार नाही. मी तुम्हाला थोडंसं रेडीमेड मटेरियल दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ पाहताना लॉग टेबल घेऊन बसा, लॉग कुठेही चुकलेला दिसणार नाही तुम्हाला. पहा, बॅक टू अवर टॉपिक. 11.4 चा लॉग आपण बघतो, किती आला, 1.0596 येतो. आता पहा, हे काय आहे, तर हे कॅरेक्टरिस्टिक आहे. का बरं मी एक घेतली असेल कॅरेक्टरिस्टिक, तर आपला जो रूल आहे कॅरेक्टरिस्टिकचा, इफ द नंबर इंटिजर x इज ग्रेटर दॅन 1 तर काय करायचं, n-1 करायचं. सो 11 म्हणजे 2 डिजिट आहेत, 2 मधून 1 गेला म्हणून कॅरेक्टरिस्टिक 1 घेतले. आलं लक्षात सगळ्यांच्या. पुढे जाऊया आपण. आता पहा, हे आहे 0.0333 म्हणजे हा नंबर x पेक्षा लहान आहे. 2 नंबरचं व्हेरिएशन बघा, वरचा नंबर x पेक्षा कसा आहे, मोठा आहे, हो की नाही, x इज ग्रेटर दॅन 1 आणि हा जो नंबर आहे x इज लेस दॅन 1. दोन्ही नंबर मध्ये फरक आहे. मग आपल्याला जे रूल्स वापरायचे आहेत, इथं तुम्ही रूल्स बघू शकता, सगळे रूल्स तुम्हाला दिले होते मी. पहा, 1 मिनिट, हे पहा, इथं तुम्हाला सगळे रूल्स दिलेले होते मी. सक्सेसिव्ह झिरोज, लेस दॅन 1, ओके, कॉमन लॉगरिथम, हा, इफ x इज लेस दॅन 1
हे दिलेलं आहे, काय वापरायचं ते, x ग्रेटर दॅन 1 असेल, इथं पण पहा x जर ग्रेटर दॅन 1 असेल तर काय वापरायचं ते पण दिलं होतं. म्हणजे हे रूल्स म्हणजे मागचा व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे, त्याच्यावरून आपण जाणार आहे. सो आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलं असेल की मी कॅरेक्टरिस्टिक याची 1 का ठेवली आणि याची बार का ठेवली, बार 2 का ठेवली. लक्षात घ्या, बार 2 केव्हा घ्यायचं तर नंबर ऑफ झिरोज जस्ट आफ्टर द डेसिमल पॉईंट. त्या व्हिडिओमध्ये जाऊन पहा. नंबर ऑफ झिरोज जस्ट आफ्टर द डेसिमल पॉईंट ते p कन्सिडर करतो आपण आणि त्याच्यात +1 करायचं. आता नंबर ऑफ झिरोज किती आहे, डेसिमल पॉईंटच्या नंतर 1 आहे. सो हे असं येते ते -p+1 कधी, ह्या कंडिशनला बार येते त्याच्यावर. सो p ची संख्या किती आहे तर 0 ची 1 आहे. 1 + 1 म्हणजे बार 2 झालं, म्हणून हे बार 2 घेतलंय. लक्षात आलं सगळ्यांच्या. का बरं बार 2 घेतलं, नंबर x चा लेस दॅन 1 आहे, त्यावेळी आपण बार p+1 चा रूल वापरतो. हे p कोण आहे तर डेसिमल पॉईंटच्या नंतर येणाऱ्या झिरोची संख्या, इथे 1 आहे. सो 1 + 1 होईल हे, आणि हे जर बार मध्ये लिहायचं तर बार 2 झालं. सर्वांच्या लक्षात आलं असेल. ओके, आता पुढचं सिंपल आहे, अँटीलॉग याचा बघायचा तुम्हाला. हे सबस्ट्रॅक्शन मी करून दिलेलं ऑलरेडी. अँटीलॉग कसा बघायचा तर 0.53 चा कसा बघायचा आहे, 0.53 चा 4 मध्ये अँटीलॉग बघून 5 मधला मेन डिफरन्स ऍड करायचा. बघा बरं लवकर लॉग टेबल मध्ये, बघा लवकर, लॉग टेबल घेऊनच बसायचे तुम्ही, त्याच्याशिवाय जमणार नाही. परत एकदा सांगतो, अँटी लॉगरिदम मध्ये 0.53 चा 4 5 मध्ये बघायचा आहे. पहा अँटी लॉगरिदम्स, हे आपला अँटी लॉगरिदम आहे. 0.53 तुम्हाला इथं दिसतंय, हे पहा स्क्रीनवरती इथं दिसतंय तुम्हाला 0.53, आणि त्याचा 4 मध्ये बघून पुढे काय करायचं आहे, जो मेन डिफरन्स दिलेला आहे किती मध्ये बघायचा आहे तो पण ठरलं आपलं. 4 मध्ये अँटीलॉग बघून 5 चा मेन डिफरन्स ऍड करायचा आहे. सो 5 चा मेन डिफरन्स, हे पहा इथं 5 चा मेन डिफरन्स आहे. सो 0.53 चा 4 मध्ये अँटीलॉग बघून 5 मधला मेन डिफरन्स तुम्हाला ऍड करायचा आहे. मी ऑलरेडी केलेलं आहे, तुमचं काम सोपं करून दिलेलं आहे. पहा किती येतं तर 0.53 चा 4 मध्ये 34 20 येतो. खात्री करू शकता, लॉग टेबल बघा. 34 20 मेन डिफरन्स 5 मधला किती येतो, हा जो मेन डिफरन्स आहे तो 5 मधला 4 येतो. 34 20 अधिक 4 342.4 हे ऍडिशन येतं. आलं लक्षात. सो आता 34 24 आलं, 34 20 च्या ऐवजी 34 24 आलं. ही जी कॅरेक्टरिस्टिक आहे ती किती आहे, 0 पेक्षा जास्त आहे. अँटीलॉग मध्ये लक्षात ठेवा. आता लॉगच्या उलट करायचं, कॅरेक्टरिस्टिक किती आहे 2, तर त्याच्यात +1 करायचं. मग किती होईल 2 + 1 3. 3 डिजिट डावीकडून सोडा आणि डेसिमल पॉईंट द्या. पहा डावीकडून प्रवास सुरू झाला, 3 डिजिट सोडल्यानंतर इथं डेसिमल पॉईंट येतो, इथंच दिलाय, म्हणजे तुमचं उत्तर 342.4 असं येतं. आणि तुम्ही पाहू शकता आपल्या टेक्स्टबुक मधला हा जो सोल्युशनचा टॉपिक आहे मित्रांनो, कुठला टॉपिक आहे, करेक्ट. ज्यांनी ज्यांनी आन्सर कमेंट बॉक्स मध्ये दिलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. आपला चॅप्टर 2 मधला हा न्यूमेरिकल होता. तुम्ही बघू शकता 342 हे उत्तर आलेलं आहे. एवढं सोपं असतंय. सो लॉग पाहणं एवढं सोपं आहे. मी रॅन्डम कॅल्क्युलेशन मुद्दाम देत नाही, रॅन्डम कॅल्क्युलेशनचे भरपूर व्हिडिओ आहेत, पण तुमच्या कामाचं आहे. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तरच तुमचं पाठ झालं ना हो. सॉल्व न्यूमेरिकल आहे सोल्युशनचा, हो की नाही. सो तुम्हाला माहिती आहे स्वामी सरांचा फंडा, फर्स्ट लॉ ऑन द स्पॉट. हा आहे सूर्य आणि तो आहे जयद्रथ, म्हणजे निकाल तर लागणारच आहे. कारण हाच न्यूमेरिकल तुमच्या परीक्षेला येणार आहे, बोर्डला येणार आहे, सीईटीला येणार आहे. म्हणून उगाच कुठले तरी रॅन्डम कॅल्क्युलेशन करून तुम्हाला समजावून देण्यापेक्षा मला वाटतं की आपण डायरेक्ट टेक्स्टबुक मध्ये गेलेलं बरं आहे, हो की नाही. चला तर मग पुढचा न्यूमेरिकल पाहूया, तो सुद्धा टेक्स्टबुक मधलाच. आता इथं पण तुम्ही पाहू शकता नॉर्मल बॉइलिंग पॉईंट असं दिलेलं आहे काहीतरी, इथिल ॲसिटेट सो 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 सो. ह्याच्यामध्ये मला वेळ घालवायचा नाही. हे कॅल्क्युलेशन आहे पहा, M2 काढायचं आहे. तुम्हाला जर इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ही जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ती माहिती असेल तर त्याचा हा फॉर्म्युला येतो. त्याचं हे सगळं गिवन डेटा कॅल्क्युलेशन आणि फायनल तुम्हाला M2 काढायचा इथं पण मोलार मास. आणि त्यासाठी एवढं सगळं कॅल्क्युलेशन आहे पहा. 1000 मल्टिप्लाइड बाय 2.77 मल्टिप्लाइड बाय 50 डिवाइड बाय 7.21 इंटू 150. आता मला सांगा हे तोंडी करायचं आहे का, नाही. कॅल्क्युलेटर तर आपल्याला अलाउड आहे का, नाही. बरं सर जेईला कॅल्क्युलेटर, अरे बाबा बाहुड्या, पेपर हाताने लिहायचं आपल्याला, रिटर्न पेपर आहे, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट नाही आहे बोर्डाची. मग आपल्याला लॉग टेबल लागणारच आहे तिथं. सो एवढं सगळं कॅल्क्युलेशन आपण राऊंड ऑफ मध्ये पण करू शकत नाही, कारण आपल्याला ह्या उत्तराच्या अगदी जवळचं उत्तर पाहिजे. तुम्ही बघू शकताय न्यूमरेटर मध्ये कोण कोण आहे, 1000. हे पहा लॉग 1000.
परत कोण आहे 2.77 हे 2.77, परत कोण आहे 50 हे परत 50, हे मांडायचं. आता इथं काय आहे, ह्या सगळ्यांचा कोण आहे, गुणाकार आहे, हो की नाही. सो गुणाकार असेल तर आपला रूल काय आहे पहा, गुणाकार असेल m इंटू n असेल मित्रांनो, तर काय असते, लॉग मध्ये ऍडिशन असते, लॉग m प्लस लॉग n, सिंपल ऍडिशन. मग आपण तेच ऍडिशन इथं केलेलं आहे, तुम्ही बघू शकता पहा, ह्या सगळ्यांचं ऍडिशन केलं, पण इथं डिनॉमिनेटर पण आहे. मग ह्या सगळ्यांचं ऍडिशन करा आणि डिवायडेड बाय ह्या दोघांचं परत मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे ह्या दोघांचं परत ऍडिशन आहे पहा. 7.21 आहे, 150 पण आहे. आता काय करायचं, ह्याचं जे ऍडिशन आहे त्याच्यातून याचं ऍडिशन मायनस करायचं. हे पहा, याचं ऍडिशन एवढं आलंय मायनस ह्याचं ऍडिशन 3.0340 आलंय डिनॉमिनेटरचं. तर आता डिनॉमिनेटर म्हणजे डिव्हिजन आहे, डिव्हिजनला आपण काय करतो, जर डिव्हिजन असेल लॉग मध्ये, इथं पहा लॉग ऑफ m अपॉन n डिव्हिजन आहे, तर इथं काय होतं, सबस्ट्रॅक्शन. मग आपण सबस्ट्रॅक्शन पण केलंय, तुम्ही बघू शकता. हे पहा, ह्या तिघांचं ऍडिशन केलं, त्याच्यातून ह्या दोघांचं ऍडिशन वजा केलं, सबस्ट्रॅक्शन गरजेचं आहे. सो डिव्हिजन ज्यावेळी लॉग मध्ये असते, सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे ऑलरेडी, तुम्हाला काही करायचं नाही, फक्त लॉग मध्ये चेक करा. आता हे जे डिफरन्स आहे तुम्ही पाहू शकता, किती आला आपला 2.1075. मग आता फायनल आन्सर कडे जायचंय, तर लॉग नंतर काय बघितलं पाहिजे, अँटी लॉग. आता पहा कॅरेक्टरिस्टिक 2 आले, 10चा 7 मध्ये अँटीलॉग किती आला, 12.79, 10चा 7 मध्ये प्लस मेन डिफरन्स 5 मधला. ताडे तुला जर चुकीचं वाटतंय ना, तू स्वतः बघ, लॉग मध्ये मी अँटीलॉग मध्ये आहे, अँटीलॉग मध्ये 10चा 7 मध्ये अँटीलॉग 12.79च असला पाहिजे, बघते ना भवड्या, पाहतोय तू पण, ओके. सो 12.79 प्लस मेन डिफरन्स 5चा किती आहे, 1 असेल, सो 12.80 झालं. आता जाऊया आपण डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंट कसा द्यायचा मित्रांनो, कॅरेक्टरिस्टिक परत एकदा अँटीलॉग मध्ये 2 आहे, अँटीलॉगचा रूल काय, n+1 करायचं. इफ कॅरेक्टरिस्टिक इज ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा जास्त आहे, नाही निगेटिव्ह नाहीये, बार नाहीये, म्हणून मग 2+1. मग डावीकडून 2+1 म्हणजे किती, 3, डावीकडून 3 डिजिट सोडून पहा, 1 2 3 8च्या नंतर डेसिमल पॉईंट दिला, किती आलं उत्तर, 128 आलंय का बघा, आहे की नाही. सो सोल्युशनचा हा एक न्यूमेरिकल जो की लॉगच्या आधारे आपण क्रिस्टल क्लिअर समजावून दिलेला, आणि तुम्हाला या प्लॅटफॉर्मवरती आपल्या चॅनलवरती परफेक्ट 100% ओरिजिनल सोल्युशन्स पाहायला मिळतात, रॅन्डम कॅल्क्युलेशन नाही, त्यामुळे हे बोर्डाला उपयोगी पडणारच आहे. कमिंग टू द थर्ड, हा न्यूमेरिकल जर तुम्ही बघितला, इथं काय काय दिलेलं आहे पहा, WT दिलंय, R दिलंय, T दिलंय, न्यूमेरिकल कुठला आहे सर दिला नाही, मला काय करायचंय, मला सध्या लॉगवर फोकस करायचा आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही समजून घेऊ शकता, पाय मीन्स ऑस्मोटिक प्रेशर. परत एकदा सोल्युशन टॉपिकचा न्यूमेरिकल, हो की नाही. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना सोल्युशनचे न्यूमेरिकल्स अवघड वाटतायत, मी ओपन चॅलेंज देऊन सांगतो, तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला ना, नक्की 100% तुम्ही म्हणले पाहिजेत, यार स्वामी सरांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लॉग असा चिटकी सरशी, आता लॉगची भीती काढूनच टाकायची. लक्षात येते, लॉग, अँटी लॉग, निगेटिव्ह लॉग, पॉझिटिव्ह लॉग, बारच्या कॅरेक्टरिस्टिक, काय घ्यायचं, कसं घ्यायचं, हा सगळा बाजार आपण मिटवूनच टाकणार. सो ज्या ज्या मुलांना न्यूमेरिकलची भीती वाटते त्यांनी तर आपली ही व्हिडिओ सिरीज 100% पहा मित्रांनो, येते लक्षात. आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना, 100% शेअर करा, कारण त्यांचा पण फायदा झाला पाहिजे. मित्रांनो वेळ फार कमी राहिली, हो की नाही. सो बघू शकताय तुम्ही, आता इथं पण असंच मोठं कॅल्क्युलेशन आहे. आता हे जे सगळे न्यूमरेटर आहेत तुम्ही बघू शकता, या सगळ्यांमध्ये काय आहे, गुणाकार गुणाकार गुणाकार, हो की नाही. मग आपण काय करणार, यांना ठरलंय आपलं, लॉग m इंटू n असेल तर काय होतं, लॉग m प्लस लॉग n म्हणजे ऍडिशन होतं. पहा लॉग 0.822, 0.822, परत काय आहे लॉग 0.08205, r ची व्हॅल्यू पण घेतली, परत टेम्परेचर आहे 298, हे सगळे गुणाकारात आहेत, म्हणून हे सगळे इथं काय केलेत, ऍड केलेत. तुम्ही जर पाहिलं तर हे सगळे लॉग बघितलेत मी, सर तुम्ही बघितलेत, आम्हाला बघू द्या, तुम्ही चेक करून पहा, व्हिडिओ पॉज करा, वाटलं स्क्रीनशॉट काढा, लॉग एवढाच आहे का पहा, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. लॉग इथं आपण स्क्रीनवर नाही सगळं सांगू शकत, तुम्ही बघा, मी सांगायला तुम्हाला कसं बघायचं. कॅरेक्टरिस्टिक का बरं 12 घेतली बघा, हा नंबर x लेस दॅन 1 आहे का नाही. मग आपला रूल काय, बार p+1, p म्हणजे 0 ची संख्या, डेसिमल पॉईंट नंतर 0 ची संख्या 0च आहे, बार p+1, हो की नाही. 0 + 1 + 1 म्हणजे किती आलं, बार 1, इथं बार 1 घेतलंय. ह्याला बार 2 काय घेतलं बघा, p ची व्हॅल्यू म्हणजे सक्सेसिव्ह 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1, 1 + 1 किती होईल, 2, बार 2, आलं की नाही. खूप सोपं आहे.
298 x इज ग्रेटर दॅन 1, x हा 1 पेक्षा मोठा आहे. इतर रूल काय वापरायचा, n-1 चा. कॅरेक्टरिस्टिक किती आहे, हे 3 डिजिट वजा 1, n-1, 3-1, 2 घेतलंय. आलं, ह्याचं लॉग कॅल्क्युलेशन आलं. परत डिनॉमिनेटरला हे दोघं जण आहेत मित्रांनो, 0.196 पहा, लॉग 0.196, जे काही 19/6 मध्ये तो लॉग पहा. कॅरेक्टरिस्टिक बार 1 का घेतली, आता तुम्ही मला सांगायचे कमेंट बॉक्स मध्ये सरांनी बार 1 का घेतली. बार 1 चा रूल काय आहे, बार p+1. p म्हणजे कोण, डेसिबल पॉईंट नंतर येणाऱ्या झिरोची संख्या, तिथं काहीच नाही म्हणून 0+1, मग बार 1च येणार ना, हो की नाही. ओके, आणि पॉईंट 3 ला पण तसंच, झिरोची संख्या 0 आहे. सो परत एकदा बार 1 30चा 0 मध्ये बघायचा, हे 19/6 मध्ये बघायचा, हे 91 82चा 2 मध्ये बघायचा, हे 82चा 0.5 मध्ये बघायचा, हे 29चा 8 मध्ये बघायचा. एवढं सोपं आहे. आता ह्या दोघांना आपण सबस्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. का, कारण ह्या सगळ्यांचं ऍडिशन झालं लॉगचं, मायनस ह्याचं, म्हणजे लॉग m डिवाइड बाय n, त्याचं काय होतं, सबस्ट्रॅक्शन. इथं आपण सबस्ट्रॅक्शन केलंय. सबस्ट्रॅक्शन करताना चुका करायच्या नाहीत. एक सुद्धा कॅरी ऑन तुमचा जर चुकला तर सगळंच बोंबललं. किती आलं हे, 2.53828. आता ह्याचा अँटीलॉग बघायचा मित्रांनो. मग 0.53चा पहा, 2 मध्ये अँटीलॉग किती येतो, चेक कर, तू स्वतः बघ. लॉग टेबल हे 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 पहा, खूप छान बुक आहे हे, लॉगचं बुक, द गोल्डन बुक ऑफ लॉगरिथमिक अँड मॅथमॅटिकल टेबल्स. खूप छान बुक आहे. ह्याच्यात लॉग आणि तुम्हाला विथ फॉर्म्युले पण दिलेले आहेत. प्रॅक्टिससाठी बोर्डाला घेऊन जाऊ नका, फॉर्म्युले त्याच्यात. ओके, सो लॉग बघायचा आहे, घेऊनच बसा. चला, 0.53, त्याचा जर 2 मध्ये तुम्ही अँटीलॉग पाहिला तर किती येते, 3404, आणि 8 मधला मेन डिफरन्स किती आहे, 6. 3404 अधिक 6, 3410 आला. पण सर डेसिमल पॉईंट कसा देऊ, परत एकदा तोच प्रश्न, ऐक, तुझ्यासाठी स्पेशल. 2 आहे, अँटीलॉगला उलट करतो आपण, काय करतो, p+1 करतो. सो ग्रेटर दॅन 0 आहे व्हॅल्यू. 2 अधिक 1 किती झालं, 3. आता 3 डिजिट सोडून डेसिमल पॉईंट दे. सर कुणीकडून घेऊ डेसिमल पॉईंट, डावीकडून सरकवायचा भावड्या. ओके, डावीकडून 3 4 1, 3 डिजिट सोडून 341. आपलं उत्तर इथे किती आहे पहा टेक्स्टबुक मध्ये, 342. सो नियर अबाउट 99.9% करेक्ट. लॉग नाही येऊ शकतं, कारण लॉग आपण 4 डिजिट पर्यंत बघतो. एखाद दुसरा, आता इथं जे आहे पहा 0.08205, 40 डिजिटची संख्या वाटते, तर 5th डिजिटचा पण रूल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलाय, जाऊन अवश्य बघा. 5th डिजिट 5 ऑर ग्रेटर दॅन 5, 4th डिजिटला 1 ने वाढवा. 5th डिजिट लेस दॅन 5, 4th डिजिट पासून पुढचं सगळं सोडून द्या, आहे तसं लिहा. 4 डिजिट पर्यंत बघू शकतो. सो लॉगचं कॅल्क्युलेशन 99.9% करेक्ट असू शकतं.